नमस्कार. रत्नागिरी जिल्हा विशेष बातमीपत्रात आपले स्वागत. पाहुयात रत्नागिरी जिल्ह्यातील आजच्या महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडी. पाटबंधारे विभागात एसीबीचा मोठा छापा, अभियंता आणि क्लार्क अटकेत. रत्नागिरी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता गणेश सलगर आणि कनिष्ठ लिपिक शेखर पवार यांना 2 लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. तक्रारदाराच्या कपात केलेल्या देयकाची रक्कम मंजूर करण्यासाठी 3,40,000 रुपयांच्या लाचेची मागणी करण्यात आली होती. तडजोडी अंती 2 लाख रुपये स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली. पेट्रोल टंचाईतून दिलासा, पुरवठा सुरळीत मात्र मर्यादा कायम. गेल्या 2 दिवसांपासून रत्नागिरीत जाणवणारी पेट्रोल टंचाई आता कमी झाली आहे. जिल्हा प्रशासनाने पेट्रोलचा मुबलक साठा उपलब्ध असल्याचे जाहीर केल्याने पंपांवरील गर्दी ओसरली आहे. तरीही प्रशासकीय आदेशानुसार दुचाकींना 200 रुपये तर चारचाकी वाहनांना 1,000 रुपयांपर्यंतच पेट्रोल दिले जात आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन, माजी सभापतींसह 3 गुन्हा. मुंबई गोवा महामार्गावरील कामांच्या मागण्यांसाठी निवळी तिठा येथे विनापरवाना आंदोलन करणे माजी सभापती परशुराम कदम आणि मुन्ना देसाई यांच्यासह 3 महागात पडले आहे. जिल्ह्यात लागू असलेल्या मनाई आदेशाचा भंग केल्याप्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी ही कारवाई केली. गुन्हे तपासात रत्नागिरी पोलिसांचे AI अस्त्र, रेड ॲपची कमाल. रत्नागिरी पोलिसांनी विकसित केलेले रेड रत्नागिरी AI इंटेलिजन्स डिटेक्शन सिस्टम ॲप सध्या महाराष्ट्र पोलीस दलात मैलाचा दगड ठरत आहे. 108 तांत्रिक पद्धतींनी फोटोची पुनर्निर्मिती करण्याची क्षमता असलेल्या या ॲपमुळे बेपत्ता व्यक्ती आणि अज्ञात मृतदेहांची ओळख पटवणे सोपे झाले आहे. सध्या नागपूर, सातारा आणि पालघर पोलीसही या तंत्रज्ञानाचा वापर करत आहेत. रत्नागिरी जिल्हा परिषदेचे 33.61 कोटींचे अंदाजपत्रक मंजूर. रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या सन 2026 ते 27च्या आर्थिक वर्षासाठी 33,61 रुपयांच्या मूळ अंदाजपत्रकाला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. पाणी पुरवठा, समाज कल्याण आणि बांधकाम विभागासाठी यात मोठी तरतूद करण्यात आली आहे. अध्यक्षा अस्मिता केंद्रे यांनी हे अंदाजपत्रक सादर केले. मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात, कंटेनर उलटून चालकाचा मृत्यू. लांजा येथील आंजणारी पुलाजवळ कंटेनर उलटल्याने भीषण अपघात झाला. या घटनेत कंटेनर चालक सुरेंद्रकुमार दुबे, वडाळा यांचा मृत्यू झाला. तीव्र वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला. पोलिसांनी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने चालकाला केबिनमधून बाहेर काढले, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.